श्रावण हा अत्यंत पवित्र महिना आहे. श्रावणातला प्रत्येक दिवस चांगला असतो, पण त्यातल्या त्यात सर्वात महत्त्वाचा दिवस म्हणजे श्रावणी सोमवार. अनेक कुटुंबामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास केला जातो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारच्या व्रताबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे. त्यामध्ये श्रावणी सोमवारचा उपवास कसा करावा, उपवास केला असेल तर उपवासाच्या दिवशी काय काय खावे, या उपवासाला भगर चालते का, उपवास कोणता पदार्थ खाऊन सोडावा जेणेकरून तुम्हाला या व्रताचं संपूर्ण फळ मिळेल, आणि हा उपवास कधी सोडावा, संध्याकाळी की दुसऱ्या दिवशी, या दिवशी कोणत्या गोष्टी चुकूनही करू नयेत, अशी उपवासाबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. पण त्याआधी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. तर यंदा श्रावणाची सुरुवात 5 ऑगस्ट 2024 पासून होत आहे आणि मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर 2024 रोजी श्रावण अमावस्या असून तेव्हा श्रावण समाप्त होणार आहे. यावर्षी श्रावणात एकूण 5 सोमवार आलेले आहेत, त्यामुळे 5ही सोमवारी आपल्याला उपवास करायचा आहे. श्रावणातील प्रत्येक दिवसाचे महत्त्व वेगळे आहे, पण सर्वात महत्त्वाचे व्रत म्हणजे श्रावणी सोमवार. कारण या श्रावणातल्या सोमवारी केलेली पूजा, व्रत याचे तात्काळ फळ मिळते असे म्हणतात. त्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी श्रावणी सोमवारचा उपवास जरूर करावा. तर श्रावण हा अनेक वेगवेगळ्या प्रकारे केला जातो. काही लोक संपूर्ण श्रावण महिनाभर उपवास करतात, तर काही जण फक्त श्रावणातले सोमवार करतात, किंवा काही जण फक्त एक टाइम जेवण करतात. अशा वेगवेगळ्या प्रकारे श्रावण पाळला जातो. सोमवार हा शंकराचा आवडता वार आहे, म्हणून शंकराला प्रसन्न करण्यासाठी सोमवारच्या दिवशी अनेक महिला, अविवाहित मुलीसुद्धा उपवास करतात. अनेक महिला सुखी वैवाहिक जीवनासाठी श्रावणी सोमवारचे व्रत करतात, तर अविवाहित मुली योग्य जोडीदार मिळावा यासाठी व्रत करतात. तसेच जे लोक श्रावणी सोमवारी भगवान शिवशंकरांची धार्मिक पूजा, व्रत करतात त्यांना सर्व सुख व समृद्ध जीवन प्राप्त होते. कारण या काळात देवी पार्वतीने भगवान शिवशंकर यांच्याशी लग्न करण्याच्या हेतूने त्यांचा विश्वास संपादन करण्यासाठी उपवास ठेवला होता. असा विश्वास आहे की जर अविवाहित मुलींनी श्रावणी सोमवारी उपवास केला तर त्यांना त्यांच्या अपेक्षेनुसार वर मिळतो. म्हणूनच विवाहित महिलांबरोबरच अविवाहित तरुणीसुद्धा हे व्रत करू शकता. खरं तर हा उपवास प्रत्येकाने धरावाच, पण तो सिद्धीसही न्यावा. म्हणजे शरीर, मन, आत्मा यांच्या शुद्धीसाठी आणि सिद्धीसाठी उपवास हा महत्त्वाचा आहे. म्हणजे ज्या दिवशी आपण कोणतेही व्रत करत असतो त्या दिवशी आपण आपल्या मनाचा सुद्धा व्रत केलं पाहिजे. थोडक्यात या दिवशी कोणाबद्दलही वाईट बोलू नये, कोणाबद्दलही आपल्या मनात वाईट विचार येऊ नयेत, किंवा घरामध्ये वादविवाद, भांडणे करू नयेत. थोडक्यात काय, उपवास करत असताना शक्य असेल तेवढे आपले चित्त शांत ठेवावे. मनामध्ये कोणाबद्दलही विकल्प, वाईट विचार, शंका आणू नयेत. कारण उपवासाचा खरा अर्थच असा आहे की उप म्हणजे जवळ आणि वास म्हणजे निवास. परमेश्वराच्या जवळ आपण जेवढे निवास करतो, मंत्राचा जागर, त्या देवाचे नामस्मरण, भजन, कीर्तन, जप हे सर्व करणे ह्याला उपासना म्हणतात. शारीरिक उपवासाबरोबरच उपासनेलाही तेवढंच महत्त्व आहे. त्यामुळे या दिवशी आपल्याला जमेल तेवढी शिवशंकरांची उपासना करावी. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप असेल, शिवलीलामृतचा अध्याय असेल, किंवा महादेवाच्या कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता. तर जे लोक श्रावणी सोमवारचं व्रत करणार आहेत तर त्या लोकांनी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून, शक्य असेल तर पांढरी शुभ्र कपडे घालावीत. त्यानंतर शक्य असेल तर महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन तुम्ही शंकराची अगदी मनोभावे पूजा करा. शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करा. मंदिरामध्ये जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरीच शिवलिंगाची विधिवत पूजा करू शकता. आणि दिवसभरामध्ये जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जाऊन शंकराचं दर्शन नक्की घ्या. शंकराला खूप काही करावे लागत नाही. फक्त एक तांब्या पाणी जरी शिवाला अर्पण केले तरी ते खूप आहे. या दिवशी दिवसभर उपवास करायचा असतो आणि संध्याकाळी सोमवार सोडायचा असतो. मग दिवसभरामध्ये तुम्ही दूध, फळे घेऊ शकता. जी फळे उपवासाला चालतात ती ताजी फळे आणि दुधाचा समावेश तुम्ही तुमच्या आहारामध्ये करू शकता. किंवा तुम्हाला फराळ करायचा असेल तर मग साबुदाण्याची खिचडी किंवा साबुदाण्यापासून कोणतेही बनवलेले पदार्थ खाऊ शकता. पण बऱ्याच भागामध्ये श्रावणी सोमवारी भगर खाल्ली जात नाही. म्हणजे महादेवाचा जो जो उपवास असतो, श्रावणी सोमवार असेल, महाशिवरात्री असेल, हरतालिका असेल, या महादेवाच्या कोणत्याच उपवासाला बऱ्याच भागामध्ये भगर खाल्ली जात नाही. किंवा काही जण फक्त दूध, फळे, भुईमुगाच्या शेंगा असे पदार्थ खाऊन पण उपवास करतात.
आमच्या भागामध्ये पण श्रावणी सोमवारी भगर खाल्ली जात नाही. बऱ्याच ठिकाणी ही पद्धत आहे, पण तुमच्या भागानुसार थोडीफार पद्धत वेगळी असेल तर तुम्ही त्यानुसार करू शकता. बरेच जण उपवासाला तळलेले पदार्थ खातात, पण त्याऐवजी तुम्ही उकडलेले पदार्थ पण खाऊ शकता. जसे की रताळे, बटाटा, शेंगदाणे किंवा भुईमुगाच्या शेंगा उकडून पण खाऊ शकता. किंवा शेंगदाणे आणि बटाटा उकडून त्यामध्ये हिरवी मिरची घालून एक उसळ पण बनवली जाते, त्या पद्धतीची पण तुम्ही उसळ खाऊ शकता. पण वरीचे तांदूळ म्हणजेच भगर ही बऱ्याच ठिकाणी खाल्ली जात नाही. भगर पचायला हलकी असते, त्यामुळे अनेक उपवासाला आपण भगर खात असतो. पण या उपवासाला चालत नाही, त्यामुळे तुम्ही राजगिरा पीठ, साबुदाणा पीठ, शिंगाड्याचं पीठ अशा पदार्थांपासून अनेक प्रकारचे वडे, थालीपीठ करू शकता. काही ठिकाणी भगर बनवतात, पण वरई तिखट न करता त्याचा गोड भात बनवतात. अशा पद्धतीने पण भगर बऱ्याच ठिकाणी केली जाते. तर मग तुम्ही अशा पद्धतीची भगर तुमच्या भागामध्ये पद्धत असेल तर, नसेल तर मग साबुदाणा खिचडी किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ शकता. किंवा ज्यांना फराळाचे पदार्थ किंवा पोटभरीचं काय खायचं नसेल तर त्यांनी राजगिरा लाडू, शेंगदाणा लाडू, खजूर, रताळे, फळे, सुकामेवा असे पदार्थ खाल्ले तरीही चालतील. ज्या लोकांनी श्रावणी सोमवार केलेला असेल त्यांनी प्रदोष काळी म्हणजे सायंकाळी उपवास सोडला तरीही चालेल. म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी काहीतरी हलका आहार घ्यावा आणि सायंकाळी आपण सात्विक जेवण करून मग उपवास सोडला तरीही चालेल. प्रदोष काळी म्हणजे सूर्य मावळल्यानंतर जी सायंकाळ होते, जेव्हा आपण दिवे लागणीला देवाजवळ दिवा लावतो, त्यानंतर तुम्ही नैवेद्य दाखवून मग उपवास सोडू शकता. हे सोमवारचं व्रत करत असताना अनेक भागामध्ये कांदा लसूण ही खाल्ला जात नाही. ज्यांच्याकडे ही पद्धत आहे तुम्ही त्यानुसार करू शकता. काही जण कांदा लसूण हे तामसिक आहे, त्यामुळे संपूर्ण श्रावण महिनाभर खात नाहीत किंवा काही जण फक्त ज्या दिवशी आपला उपवास असतो त्या दिवशी खात नाहीत. शक्यतो श्रावणी सोमवारी तुम्ही देवाला नैवेद्य दाखवताना किंवा उपवास सोडताना त्यामध्ये कांदा लसूणचा वापर करू नका. कांदा लसूण विरहित जेवण बनवून तुम्ही त्याचा नैवेद्य देवाला दाखवा आणि त्यानेच उपवास सोडा. मात्र मांसाहार या महिन्यामध्ये पूर्णपणे टाळावा. संपूर्ण महिनाभर आपल्याला घरामध्ये सुद्धा किंवा बाहेर सुद्धा मांसाहार करायचा नाही. संपूर्ण श्रावण महिनाभर कोणाचा उपवास असेल किंवा नसेल त्यांनी कुणीही महिनाभर मांसाहार करायचा नाही. अंडी, मांस, मासे, मटण कोणतेही असे तामसिक पदार्थ आपल्याला या महिन्यामध्ये चुकूनही खायचे नाहीत. आणि सोमवार सोडताना सुद्धा तुम्ही शक्यतो कांदा लसूणचा वापर करू नका. पण मात्र श्रावणी सोमवार सोडताना तुमच्या जेवणामध्ये सात्विक अन्नाचाच समावेश असला पाहिजे. त्यातल्या त्यात सोमवार सोडताना सर्वात महत्त्वाचा पदार्थ खाल्ला जातो तो म्हणजे मुळा. बऱ्याच भागामध्ये सोमवार सोडताना त्यांच्या ताटामध्ये मुळा हा असतोच. मग तो तुम्ही जेवताना तोंडी लावला तरीही चालेल किंवा तुम्हाला तसाच खाऊ वाटत नसेल तर मग मुळ्याची भाजी करून पण तुम्ही खाऊ शकता. अगदी थोडा का होईना पण श्रावणी सोमवार सोडताना तुम्हाला मुळा हा थोडा खायचाच आहे, जेणेकरून तुम्हाला व्रताचं पूर्ण फळ मिळेल. त्याबरोबरच या दिवशी रात्रीच्या जेवणामध्ये वरण भात, मुळा, शेपूची भाजी, चपाती असे पदार्थ साधारण आपल्याला करायचे आहेत. असे सर्व सात्विक पदार्थ बनवून याचा नैवेद्य आपण देवाला दाखवायचा आहे. मग संध्याकाळी आपण उपवास सोडायचा आहे. किंवा या पदार्थांव्यतिरिक्त एखादी तिखट भाजी पण तुम्ही बनवू शकता. पण त्याबरोबरच एक पालेभाजी सुद्धा आपल्या ताटामध्ये असायला हवी. कारण सांगायचं झालं तर श्रावणामध्ये बाजारामध्ये भरपूर पालेभाज्या येतात, त्यामुळे आपल्या ताटामध्ये एखादी तरी पालेभाजी असायलाच हवी. त्यातल्या त्यात आमच्याकडे शेपूची भाजी खाल्ली जाते या श्रावणी सोमवारला. मग ती तुम्ही बिना कांदा लसूणची पण बनवू शकता, डाळ मिरची वगैरे घालून. आणि आपल्या रोजच्या जेवणामध्ये काकडी तर असतेच, पण या दिवशी आवर्जून खावावा तो म्हणजे मुळा. बऱ्याच ठिकाणी वरण भात, अळूवडी, कारलं, मेथीची भाजी किंवा शेपूची भाजी असे पदार्थ बनवले जातात श्रावणी सोमवार सोडताना. थोडक्यात या दिवशी आपल्या आहारामध्ये वरण भात, तूप, एखादी पालेभाजी आणि मुळा हा असा सात्विक आहार आपल्याला घ्यायचाच आहे. आणि या दिवशी कडधान्याचा जरी जेवणामध्ये समावेश करावा म्हटलं तरी रात्री ही कडधान्य खाल्ली तरी पचायला जड असतात, त्यामुळे शक्यतो रात्रीच्या वेळी कडधान्य खाणं टाळावी. आणि सोमवारी तरी आपण दिवसभर उपवास करणार आणि जर रिकाम्या पोटी असे जड पदार्थ खाल्ले तरी ते आपल्या शरीराला पचायला जड जातात. म्हणून तुम्ही सात्विकच पदार्थ बनवा, जेणेकरून आपल्याला पचायला हलके जातील. त्यासोबत तुम्ही पापड, लोणचं, एखादी वडी, अळूवडी, सुरळीची वडी, कोथिंबीर वडी किंवा एखादा गोडाचा पदार्थ असेल किंवा दुधाची खीर असेल असे पदार्थ पण तुम्ही खाऊ शकता. मुळा तर खावावाच, कारण मुळा खाण्याचे फायदे सुद्धा बरेच आहेत. मुळ्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम असते. हे खाल्ल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते, हृदयविकाराचा धोका कमी होतो, रक्तप्रवाह चांगला राहतो.
मुळ्यामध्ये लघवीचे प्रमाण वाढवण्याचे गुणधर्म आहेत, जे किडनीच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे आणि शरीरातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी सुद्धा मुळा प्रभावी आहे. मुळ्यामध्ये भरपूर पोटॅशियम सुद्धा असते, त्यामुळे रक्तदाबही नियंत्रित ठेवता येतो. तसेच थकवा दूर करण्यासाठी, झोप आणण्यासाठी प्रभावी उपायाप्रमाणे मुळा काम करतो. आणि या श्रावण महिन्यामध्ये मुळ्याचा सीझन असतो, त्यामुळे तुम्हाला बाजारामध्ये मुळा हा सहज मिळेल. तर मग अशा प्रकारे तुम्ही सुद्धा श्रावणी सोमवार सोडताना मुळ्याचा समावेश आहारामध्ये नक्कीच करा. पण चुकूनही धूम्रपान, मद्यपान किंवा तामसिक अन्नाचं सेवन करू नका. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्रावणी सोमवारच्या व्रताबद्दल बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केला. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.